नमस्कार, मी जयरामपुरी. अॅग्रोवन बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शेतकरी दिनानिमित्त आज आपण बारामती इथल्या वसुंधरा कृषी वाहिनीला भेट देणार आहोत. नाशिक इथं टोमॅटोला 50 पैशांपासून ते 3 रुपयांचा भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. त्याचंही वृत्त पाहायचंय. तसंच कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव खुर्दच्या MR चौगुले यांनी केवळ 2 ऊसांपासून 1 एकर क्षेत्रासाठी पुरेल इतकं बियाणं कसं तयार केलंय याचीही माहिती आपल्याला घ्यायची आहे. चला तर मग सफर करूया अॅग्रोवनची. भारत हा कृषीप्रधान देश. भारतातील 70% जनता खेड्यातच राहते. आजही आपली अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. शेतीचा विकास झाल्यास देश समृद्ध आणि शक्तिशाली होण्यास मदत होणार आहे. शेती क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. बारामतीची वसुंधरा कृषी वाहिनीही शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. वसुंधरा कृषी वाहिनी शेतकऱ्यांसाठी चालवलेलं कम्युनिटी रेडिओ केंद्र आहे. आज किसान दिनानिमित्त शेतकरी रेडिओ स्टेशन चालवणार आहोत. चला तर पाहूयात बारामती इथली वसुंधरा कृषी वाहिनी. आवाज बारामतीचा. सकाळचे 6:10 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत संतवाणी या कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे क्रमशः विवेचन. सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. 2004 साली केंद्र सरकारने भारतात कम्युनिटी रेडिओ संकल्पना राबवण्यास सुरुवात केली. त्याच वर्षी वसुंधरा कृषी वाहिनीची सुरुवात झाली. कृषी मंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून या रेडिओ केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून हे रेडिओ केंद्र चालवण्यात येतं. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी चालवलेले हे देशातलंच नव्हे तर आशिया खंडातलं पहिलं रेडिओ स्टेशन आहे. कम्युनिटी रेडिओ हा कम्युनिटीसाठी कम्युनिटीच्या फायद्यासाठी चालवलेला रेडिओ. या संदर्भात आपण थोडीशी वेगळी कल्पना अशी मांडली की कम्युनिटी रेडिओ पण शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी चालवायचा रेडिओ अशी संकल्पना पुढे आणली. आणि त्या धर्तीवर आपण महाराष्ट्रातला किंवा आपण म्हणू की एशियातला पहिला कम्युनिटी रेडिओ जो शेतकऱ्यांच्यासाठी डेडिकेटेड प्रोग्राम देईल असं आपण सुरू केलं. आणि गेली 7-8 वर्षे अव्याहतपणे आपण शेतकऱ्यांसाठी रोज कमीत कमी 3-3.5 तासाचे प्रोग्राम सकाळी आणि रिपीट टेलिकास्ट संध्याकाळी 3 तास शेतकऱ्यांना शेतीविषयक माहितीसाठी चालवतो. शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी विकास लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम वसुंधरा वाहिनी करते. शेतकरी, कृषी तज्ज्ञ, शेती क्षेत्राशी निगडीत अधिकारी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. शेतकऱ्यांना माहिती देत असल्याने माहितीची विश्वासार्हता वाढते. 6 जणांचा कर्मचारी वर्ग शेतकऱ्यांना कार्यक्रम प्रसारित करण्यात मदत करतो. शेतीमध्ये अधिक चांगलं काम केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलाखती बांधावर जाऊन घेतल्या जातात. तसंच शेतकऱ्यांकडून शेतीतील प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना असे विविध कार्यक्रम प्रसारित करण्यात येतात. आपण डोरलेवाडीच्या प्रगतशील बागायतदारांकडे गप्पा मारण्यासाठी आलेलो आहोत. काका, मला सांगा तुमचे एकूण क्षेत्र किती आहे आणि या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या प्रकारची तुम्ही लागवड केलेली आहे? टोटल आमच्या 5 भावांचं मिळून 25 एकर क्षेत्र आहे आणि त्यात द्राक्ष हा मेन धंदा आमचा आहे पूर्वीपासून. आमच्या शेतकरी मित्रांसाठी एखादी कविता होऊन जाऊ द्या. दरबारल्या आभाळाचा ओला जीव झरताना सैलावली देह मुठ साड्यावर झरताना. वा. आणि जर्सी गाय दुधासाठी मी ठेवलेला आहे. त्यामुळे जनावरांचा चारा वगैरे सगळं चांगल्या पद्धतीचं आहे. यंदा शेतकऱ्यांमध्ये आवर्तन आता सध्या पाऊस कमी आहे. त्या दृष्टीने आता शेतकऱ्यांच्यासाठी काय तुमच्याकडे योजना आहेत सरकारकडे? आपल्याकडे पाण्याची यावर्षी कमतरता आहेच. त्या पाण्याच्या कमतरतेवरती उपाययोजना शासनाने आता एक शेतकरी अपघात विमा ही योजना चालू केलेली आहे. त्या अंतर्गत कोणताही शेतकरी ज्याला ज्याच्या नावावरती जमीन आहे अशा शेतकऱ्याचा सरकार स्वतः विमा भरतं. त्याचे विम्याचे हप्ते दरवर्षी भरतात. डोरलेवाडीमध्ये आपल्या बरोबर आहेत प्रकाश कुदळे आणि ते एक द्राक्ष बागायतदार, प्रगतशील द्राक्ष बागायतदार आहेत. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तर नमस्कार काका.
तर मला हे सांगा काका, किती वर्षापासून तुम्ही द्राक्षाचं पीक घेत आहात? द्राक्षाचं पीक हे जवळजवळ 82 पासून द्राक्षाचं पीक घेतोय. आवाज बारामतीचा. आजच्या या प्रसारमाध्यमांच्या रेट्यामध्ये आणि रेलचेलीमध्ये अशा पद्धतीचा स्थानिक रेडिओ आज लोक ऐकतात. त्याचं कारण एकच आहे की या रेडिओमधून प्रसारित होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला इथल्या मातीचा गंध आहे, इथल्या विचारांचा गंध आहे. त्यामुळं आजच्या या जागतिकीकरणाच्या काळामध्ये सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला स्थानिक काहीतरी ऐकायला मिळतंय. ग्रामीण मेवा आपल्याला ऐकायला मिळतो, ग्रामीण मेवा आपल्याला चाखायला मिळतो. या उद्देशानं इथली रसिकांची तृष्णा आणि इथल्या रसिकांची वाढ आम्ही आमच्या वाहिनीच्या माध्यमातून करत आहोत. शेतीमध्ये जुन्या पिढीकडून कामाचा उरक होण्यासाठी गायली जाणारी भलरी, इर्जिक, मोटेवरची गाणी आता इतिहास जमा होऊ लागली आहेत. मात्र अजूनही जुन्या पिढीतील शेतकरी ही गाणी म्हणतात. हा आवाज सामान्य शेतकऱ्यांपर्यंत, रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व लोककलांचं ध्वनिमुद्रण करण्यात आलंय. भलरी दादा भलवय, भलरी दादा भलवय, भलवय, भलरी दादा भलवय, 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 भलरी दादा आवाज बारामतीचा. धन्याची पात उचल राया हात, कुळकुळ्यात त्यात होईन मला रात. चांदण्याची पात कुळकुळ्यात त्यात होईन मला रात, होईन मला रात. आवाज बारामतीचा. चंद्रभागेच्या दस माझी माडी गुंडली कसोयऱ्याची, कुंडली कसोयऱ्याची माडी गुंडली का कुंडली काय, माडी कुंडली का कुंडली आवाज बारामतीचा. कृषी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, साहित्य, आरोग्य तसंच शैक्षणिक आणि सामाजिक असे अनेक कार्यक्रम वसुंधरा वाहिनीवरून प्रसारित होतात. विविध अडचणींना सामोरं जाऊन स्वतःच्या क्षेत्रात आयुष्य घडवणारी माणसं, गावाची ऐतिहासिक, भौगोलिक आणि सामाजिक माहिती देणारा गावगाडा, सरकारच्या विविध योजना, आजच्या युगाची भाषा शिकवणारा इंग्रजी शिकूया, लहान मुलांची मस्तिकी पाठशाला आणि शेतीचे पाठ शिकवणारी भूमिपुत्राची शेतीशाळा, या आणि अशा अनेक कार्यक्रमातून परिसरातील नागरिक वसुंधरा वाहिनीशी जोडलेले आहेत. वसुंधरा वाहिनीला मातीचा सुगंध असल्याने ती लोकप्रिय झाली आहे. समरांगिनी या यशस्वी स्त्रियांच्या कार्यक्रमामुळे आपण घराघरात पोहोचल्याचं रामेश्वरी जाधव यांनी सांगितलं. समरांगिणीच्या माध्यमातून माझी मुलाखत झाली आणि त्या मुलाखतीच्या बाबतीत मी असं म्हणेल की त्या मुलाखतीमुळं वसुंधरा वाहिनीने मला बारामती तालुक्यातल्या अगदी घराघरातल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं. नुसतं पोहोचवलंच नाही तर वसुंधरा वाहिनीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना, मूकबधीर मुलांना आमच्या शाळेची माहिती समजली. एवढंच नाही तर शाळेला आमच्या बरेचसे अगदी दानशूर हातांचंही सहकार्य मिळालं. शेतकरी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम करत असल्याने आत्मविश्वास वाढल्याचं शेतकरी सांगतात. वसुंधरा वाहिनीने असं स्टेज निर्माण करून दिलं आहे की शेतकऱ्यांच्या हातामध्येच वसुंधरा वाहिनीचं स्टेज दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून सर्व प्रसारण बी केलेलं आहे. म्हणजे वसुंधरा वाहिनीने ज्या शेतकऱ्याला शेती सोडून दुसरं काही माहिती नाही अशा शेतकऱ्यांना जवळजवळ स्टेजवर कसं बोलायचं, कसं काय करायचं हे सर्व मार्गदर्शन वसुंधरा वाहिनीने आम्हाला शिकवलेलं आहे. बालदिनी लहान मुलांनी वसुंधरा कृषी वाहिनीचं स्टेशन संपूर्ण दिवस सांभाळलं. महिला दिनी महिलांनी रेडिओ स्टेशन संपूर्ण दिवस सांभाळलं. आता कृषी दिनानिमित्त एक दिवस बारामती, इंदापूर आणि दौंड तालुक्यातील शेतकरी रेडिओ स्टेशन चालवणार आहेत. किसान दिनानिमित्ताने कृषी वाहिनीवर एका अर्थाने हे बळीराजाचं राज्य असणार आहे. शेतकरीच कार्यक्रमाचा निर्माता, आरजे म्हणजेच रेडिओ जॉकी असणार आहे. शेतकरी दिनाची ही कल्पना आम्ही गेल्या वर्षीपासून राबवत आहोत की ज्याच्यामध्ये शेतकरी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारे रेडिओवरून माहिती देतात, शेतकरी सहभागी होतात आणि यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी जास्ती शेतकरी हिरिरीने सहभागी होतात. गेल्या 4-5 दिवसापासून शेतकरी रेडिओ केंद्राकडे संपर्क साधतायत आणि विचारतायत की शेतकरी दिनाचा कोणता वेगळा प्रोग्राम होणार आहे आणि या वर्षीचा प्रोग्राम हा एक वेगळ्या प्रकारे राबविला जाणार आहे. प्रसार माध्यमांमध्ये सामाजिक परिवर्तन आणि विकास घडवण्याची जबरदस्त क्षमता आहे. मात्र अनेक रेडिओ आणि टीव्ही वाहिन्या TRPच्या चक्रात अडकल्याने बाजारू झाल्यात. प्रसार माध्यमांच्या रेट्यामध्ये वसुंधरा वाहिनीने मातीशी नाळ जोडल्याने ती लोकप्रिय झाली आहे.
काळ बदलतोय, आजोबाचा विकास होतोय. या विकासाच्या धावत्या काळात वसुंधरा वाहिनी मात्र खऱ्याखुऱ्यांची आणि नव्या जुन्यांची श्रोत्यांना पार करून देते. आता प्रसिद्धी माध्यमांच्या काळात अशा अनेक लोकवाहिन्यांची महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने गरज आहे. विजय मोरे, साम TV, बारामती. आवाज बारामतीचा. गेल्या आठवड्यापासून टोमॅटोचे भाव कोसळलेत. मार्केटमध्ये टोमॅटो 50